नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या हजारो हरकती सूचना नोंदवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पालिकेत गाढवांची मिरवणूक काढून अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्याला हरकती आणि सूचना मागवण्याची बुधवारी अंतिम तारीख होती. या पार्श्वभूमीवर पुणेकरांचे हित न जपणारा आणि शहराच्या सार्वजनिक विकासात बाधा आणणारा हा आराखडा असल्याचा आरोप करीत आरक्षणाला हरकती सूचना देण्याचे आवाहन शिवसेनेकडून केले होते. त्यानुसार 10,000हून अधिक हरकती सूचना दाखल झाल्या होत्या. पुणे विद्यापीठ, शेतकी कॉलेज, चित्तरंजन वाटिका, संभाजी पार्क, हनुमान टेकडी, डेक्कन जिमखाना, ताथोडे उद्यान, फर्ग्युसन रस्ता, श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, थोरात उद्यान, सिटी पोस्ट, सारसबाग, तळजाई टेकडी, कर्वेनगर, बेताळ टेकडी, गोखलेनगर या परिसरातील नागरिकांनी या हरकती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे नोंदवल्या होत्या. या हरकती सूचना मिरवणूक काढून दाखल करण्यात आल्या. ढोल ताशा आणि भगवे झेंडे घेऊन ही मिरवणूक सुरू झाली. बालगंधर्व रंगमंदिर चौकापासून महापालिकेपर्यंत गाढवांची मिरवणुकी काढण्यात आली. यावेळी आमदार चंद्रकांत मोकाटे, गटनेते अशोक हरणावळ, प्रशांत बदे, श्याम देशपांडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या वतीने बालगंधर्व पुरस्कार शास्त्रीय गायिका वंदना धांगुर्डे यांना प्रदान करण्यात आला. महापौर वैशाली बणकर यांच्या हस्ते धांगुर्डे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, उपमहापौर दीपक माणकर, डॉक्टर सतीश देसाई, प्रतिभा शाहू मोडक, महापालिका आयुक्त महेश पाठक, नगरसेविका मेधा कुलकर्णी आदी उपस्थित होते. संगीत व नाट्य क्षेत्रातील योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवा नाट्य अभिनेता क्षितिज दाते, नाट्यलेखक प्रवीण तरडे, रंगकर्मी रजनी भट, योगिता काजळे, प्रमोद शेटे आणि रजनी भट यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर वैशाली बणकर यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगे यांनी तर मेधा कुलकर्णी यांनी आभार मानले. मेट्रो मार्गाच्या दोन्ही बाजूस 500 मीटरपर्यंत 4 FSI देण्यास राष्ट्रवादीचा विरोध आहे. शहर राष्ट्रवादीच्या वतीने एकच हरकत सूचना दाखल करण्यात आली आहे. त्यावर 14,000 नागरिकांनी स्वाक्षरी केल्याचे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी सांगितले. दिल्ली मेट्रोने केवळ 10 हेक्टर क्षेत्रावर जास्त FSI द्यावा असे सांगितले असताना मेट्रोच्या दोन्ही बाजूला 4 FSI देण्यात आला आहे. मेट्रोसाठी 4 FSI देऊ केल्यास सार्वजनिक सेवांवर अतिरिक्त बोजा पडेल आणि शहरातील अस्तित्वातील लोकसंख्येच्या घनतेत कमालीची वाढ होईल. शहराचेही मोठे नुकसान होईल. मेट्रोसाठी अशा प्रकारे FSI वापरणे हे हास्यास्पद आहे. त्याऐवजी दिल्ली मेट्रोने निधी उभारण्यासाठी जे अन्य पर्याय सुचवले आहेत त्याचा विचार करावा अशी सूचना दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें.
दुर्घटनेत अडकलेल्यांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी सिंहगड रोडवरील महिलांनी प्रार्थना केली. तसेच मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सिंहगड रोडवरील गणेशमाळा येथील फुले गणपती मंदिरात चतुर्थी निमित्त महिलांच्या वतीने अथर्वशीष पाठ म्हणण्यात येतो. त्याच्यातील 14 महिला चारधाम यात्रा करून नुकताच परत आल्या होत्या. ते ज्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणचा झालेला विध्वंस पाहून या महिलांचे मन हेलावले. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व अडकलेल्यांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. आमच्या वडाच्या गणपती परिसरातले साद ट्रॅव्हल्स यांनी जे 25 लोक चारधामसाठी घेऊन गेलेले अतिशय सुखरूपपर्यंत परत आणून त्यांनी त्यांची ट्रीप चांगल्या पद्धतीने घडवली. जे काय त्यांच्या हादसे घडले म्हणजे जे काय त्या परिसरात जे काय घडलं आज त्या नागरिकांनी सांगितल्यानंतर अंगावरती काटे उभारतात की त्या परिसरातल्या लोकांचं हे जीवन हे 4 महिने हे पर्यटक येण्या जाण्यावरती असते. त्या पर्यटकांची आज ज्या तिथली परिस्थिती म्हणली तर त्या लोकांचं आणि भाविकांचं ज्या पद्धतीने तिथं हाल झालं त्या नागरिकांनी आज तुम्हाला मनोगतामध्ये सांगितलेलंच आहे. तरी त्या परिसरातलं मिलिटरी आणि जे पर्यटकांना नेणारे आणणारे घोडे किंवा त्या परिसरातले नागरिक बग्गीवाले ज्या पद्धतीने त्या लोकांना मदत केली ज्या सर्व भाविकांना मदत करतात ते बघून आमचे परिसरातले जे यात्रेकरू अक्षरशः थक्क झाले की खरंच ह्या लोकांची जिगर आहे की 4 महिन्यातनं एकदा हे एवढी मोठा बहुसंख्येने मदत करून या परिसरात लोकांचं पर्यटकांचं देवदर्शनाला येणाऱ्यांचं जे संरक्षण करतात जी त्यांना मदत करतात त्यांच्यासाठी जे कष्ट करतात ते पाहण्यासारखे आहेत. तरी ह्या दुर्घटनेत जेवढे काही लोक निधन झालेत त्यांनाही आमच्या भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे काही लोक वाचलेत तर त्यांनी व्यवस्थित घरापर्यंत पोचावं परमेश्वरांनी त्यांना जे हातभार द्यावं ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि साध्य ट्रास्टचे आमचे मुन्ना तसेच आमचे जयंत साहेब आणि ह्या परिसरातल्या सर्व नागरिकांनी हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि सर्व पर्यटकांना ह्यांना सर्वांना शुभेच्छा देतो परत आल्याबद्दल. आणि मी माझे 2 शब्द सांगतो. मी विठ्ठल चिंदा सूर्यवंशी. आम्ही 4 धाम यात्रा करून सुखरूप आलेले आहे. पण त्यामुळे आम्हाला खूप हे वाटतं. आता हे पाहिल्यानंतर आम्हाला हे वाटतं की किती भयानक स्वरूप जे होतं. पण यातनं एकच आहे की हे जे संकट आलं हे मानवनिर्मित आहे. मानवाने सगळं हे अतिक्रमण हे झाडं हे गेल्यामुळे हे मोठं संकट आलेलं आहे. याचा मानवाने एक बोध घेतला पाहिजे की झाडं तोड कमी केली पाहिजे. डोंगरांचे पोखरणं कमी केलं पाहिजे. हे चालू राहिलं तर हे मानव असे हे संकट हे येतच राहणार आहे. त्यामुळे याच्यापासून काहीतरी बोध घेऊन मानवाने हे केलं पाहिजे. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जर देशाला निरंतर आणि जास्त प्रमाणात ऊर्जा हवी असेल तर अणुऊर्जा आणि सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं. पानकुंवर फिरोदिया स्मृती व्याख्यानात वेद विकासाच्या नव्या दिशांचे या विषयावर ते बोलत होते. ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया, शांता कोटेचा व्यासपीठावर उपस्थित होते. ऊर्जेची समस्या दिवसेंदिवस कठीण होत आहे असे सांगत काकोडकर म्हणाले, आपल्याला जेवढ्या ऊर्जेची गरज आहे तिथपर्यंत पोहोचण्याची मानसिकता समाजामध्ये तयार झालेली नाही. मानव विकास निर्देशकानुसार प्रतिव्यक्ती प्रतिवर्षी 5000 वीज आवश्यक आहे. वनराईच्या अमृत वर्षा महोत्सवाअंतर्गत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 55,000 युवक भात लावणी करणार आहेत.
अमृत वर्षा महोत्सवादरम्यान भात लावणीचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने विंजर, मालवली, दापोडे, लाशीरगाव, खामवडी, मार्गासणी येथील एकूण 1700 एकर तर सोंडे, वडगाव, असनी, भागिनगर, करंजवणे, अक्सपडी, आंबवणे येथील एकूण 900 एकर, त्याचप्रमाणे वांगणी, कोळवडी, कातवडी, मांगदरी, निगडे येथील एकूण 1925 एकर शेती क्षेत्र, त्याचप्रमाणे वाघेघर, लावी, चिरमोडी, पिंपरी, खोडवली, मांजळे, खरीव, गुंजवणे, साखर, गवर येथील एकूण 975 एकर क्षेत्रात तसेच वेल्ला, खुर्द व बुद्रुक, कोंढवले, खोदात, हिरपोडी, विहीर, अंत्रोली, पाबे या गावातील एकूण 1400 एकर शेती क्षेत्रांचा समावेश यंदाच्या वर्षी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे भात लावणी लवकर होऊन आर्थिक बचत होईल, वेळेचे नियोजन होईल या उद्देशानेच मागील वर्षापासून ही चळवळ सुरू करण्यात आली आहे, असं फडके यांनी यावेळी सांगितले. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.